मॅच जिंकलेत आणि आता सध्या दुसऱ्या विजयाच्या शोधात 1-1 या ठिकाणी या दोन्ही संघाने सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या विजयाच्या शोधात हे दोन संघ आपण पाहतोय. जो सामना आज डे फॉर्मॅटमध्ये पहिला पाहायला मिळाला. 83 धावा पोटी वॉरियर्स संघाने कुठल्या 84 धावांचं आव्हान असताना साई 11 चांदेई संघ थोडासा मागे राहिला. परंतु आता सध्या या मॅचमध्ये 30 स्ट्रॅटर्जी सध्या वैभव थेरची पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर आम्ही या मॅचमध्ये धावा चेस करू आणि त्यासाठी घेतलेली फिल्डिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. कौशल गुरव आणि राकेश पाटील. एका बाजूला कडावचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला भडवलचा संघ खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या संघाचा त्याने नेतृत्व केले तो राकेश पाटील आणि गोलंदाज चांदई टीमचा खरं तर आज साई 11 चांदई संघासाठी नेतृत्व करतोय तो वैभव थेर. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. गोलंदाज वैभव थेर. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न कौशल गुरवचा आपण पाहतोय. संपर्क नाहीये व्यवस्थित. अगदी आपण पाहतो भन्नाट वेग आणि वेगाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता. संपर्क व्यवस्थित नाहीये. तत्पूर्वी डॉट बॉल. पहिला मॅन्डेटरी पावर प्ले सध्या आपण पाहतो. विवरचना एसटी रक्षक जो मैदानाचा केंद्रबिंदू. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट, शॉट कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, बिडॉन, शॉट स्क्वेअर लेग. ही विवरचना आपल्याला पाहायला मिळतीये. फलंदाज झाल्या बाद. कॉट बिहाइंड, वर्ड कॅच. धक्का क्रमांक पहिला लागेल. या मॅचची प्राइज विकेट ज्याने या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावलंय तो कौशल गुरव. मैदानाच्या बाहेर पहिला धक्का. टीम 40-40 वॉरियर्स संघाला. फलंदाज बाद. अत्यंत सुंदर या ठिकाणी आपण पाहतो ही क्रीडानगरी पाहायला मिळतीये. लक्ष्मी मैदान, झांजे वरई नेरळ, झांजे ब्रदर्स, जे हनुमान क्रिकेट संघ वरई आणि कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपण पाहतोय. कर्जत प्रीमियर लीग KPL सीझन 9 मध्ये पहिला डॉट, त्यानंतर विकेट. वैभव थेरने तर कमालच केली आहे. अद्यापपर्यंत खातं देखील खुलं करून दिलं नाही आहे 40-40 वॉरियर्स संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय तेजस. आणखीन एक चांगला बॉल. कौतुकास्पद कामगिरी सध्या तरी आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर वैभव थेरने क्षणाचाही विलंब न करता फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करत असताना काय गोलंदाजी करतात. पहिलं पॉवर प्ले आणि या पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय अद्यापर्यंत एकही धाव नाही आहे. महत्वाची विकेट त्याने प्रस्थापित केली आहे. चौथा बॉल या षटकातील राईट आर्म राऊंड विकेटने तेजससाठी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने गॅप शोधलाय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. चांदई संघाच्या सध्या आपण पाहतोय कोच सागर दादा कोळंबे. या ठिकाणी आपण पाहतोय वाईड ईस्ट लॉंग ऑफला आणखीन एक चपराक लगावली आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार. धाबा मिळतील 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,11,111 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 55,555. हो, डायरेक्ट हिट. फलंदाज या ठिकाणी होईल बाद आणि परतावा लागेल राकेश पाटीलला माघारी. वन मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल. 40-40 वॉरियर्स टीमला. फलंदाज बाद. $44,444. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 30,333. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी देखील प्रत्येकी 30,333 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या वतीनं देण्यात येईल. बालिका वीरासाठी टू व्हीलर बाईक. अगदी आपण पाहतोय बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या वतीनं देण्यात येईल. विशेष सहाय्य हुतात्मा स्मारक समिती मानिवली, ग्रामस्थ मंडळ वरई आणि सुशांत डेव्हलपर्स या सगळ्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. सर्व दानशूर दात्यांनी ज्यांनी ज्यांनी सरळ हाताने मदत केली आहे त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. 8 धावा धावफलकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 2 चौकार वैभव थेरच्या अगेन्स्ट झाले आणि आता 2 विकेट्स देखील त्यांनी या ठिकाणी या षटकामध्ये घेतलेले आहेत. एक सांघिक यश रन आउटच्या स्वरूपात आपण पाहिलं. राकेश पाटील सलामीची जोडी. कुशल गुरव स्वस्तामध्ये बाद झाला. सध्या आपण पाहतो तेजस जो वैयक्तिक 8 वरती नाबाद खेळतोय. संघाचा डाव त्याला सावरायचे आणि आता एका धाबेने स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये तेजस. तेजस कोलंबे आणि तेजस रुठे यांना तुम्ही पाहतायत. हो, चांगला स्ट्रोक. वाईड स्लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना पॉवर पॅक बॅटिंग. बॉल सीमा पार. 4. तेजस रुठेच्या पाठमधून पाहिले आणि आता चिरागच्या विरोधात तेजस कोलंबेचा हा बार पाहायला मिळाला. चांगला चेंडू, भन्नाट वेग, अप्रतिम गोलंदाजी. अगदी वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या अगोदर चौकाराने करण्यात आला. त्यानंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळालं. नियंत्रण टप्प्यावरती आपण पाहतोय. डॉट बॉल. 13 धाबा धाव फलकामध्ये डबल डिजिट मध्ये. आणखीन एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे. तेजस कोलंबे थोडासा अचंबित झालेला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. चौकार आला. त्यानंतर आपण पाहतो लगेचच कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज चिराग कडून. साईश 11 साधई संघ आपण पाहतोय चांगली कामगिरी करते सध्या तरी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये. DRS घेण्यात आलाय. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी एक्झॅक्टली DRS ओव्हर स्टेपिंग साठी घेण्यात आलाय. पुन्हा पठाण सर आम्हाला हे सांगतात. या आपण तिसरे पंच या ठिकाणी आपण त्यांना विनंती करू. वॉर रूम मधून हा निर्णय या ठिकाणी दिला जाईल. चेक आपण करणार आहोत. टेक्नॉलॉजी तिचा वापर या ठिकाणी केला जाईल. इट्स अ फेअर बॉल. डॉट बॉल. चिराग ला आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये.
बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू वाईड बॉल देखील आपण चेक करणार आहोत. एक्झॅक्टली थोडासा वेळ या ठिकाणी जास्त खर्च झाला, परंतु अगदी ओव्हर स्टेपिंगच्या या निर्णयावरती आपण थोडंसं पेंडिंग होतो. हरकत नाही आहे, आपण चेक करू. Yes, it is fair डिलिव्हरी. कदाचित हा रिव्ह्यू बॅटिंग टीमने गमावलेला आहे. काय गोलंदाजी करतात चिराग. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौकार आली. तेजस कोलंबियाच्या बाटमधून चौकार आला. बॅक टू बॅक सलग 3 चेंडू डॉट टाकलेत आणि आता शेवटचा अंतिम बॉल. बॅटची लिडिंग एज. फलंदाज होईल बाद. पॉइंटला टिपली सुंदर सेल, साधा सोपा सेल, सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालं आणि ते फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का. 40-40 वॉरिस टीमला फलंदाज बाद. विशाल पोखरकर या ठिकाणी दाखल झालेला. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. P1 P2 ज्यामध्ये 13 धावा धावफलकावरती 3 विकेट्स गमावलेत. अगदी स्वस्तामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर कुशल गुरव, राकेश पाटील आणि तेजस असे 3 खेळाडू या ठिकाणी बाद झालेले आहेत. आता सध्या मैदानावरती विशाल पोखरकर इम्पॅक्ट प्लेयर मैदानावरती दाखल झालाय तेजसच्या साथीनं. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज अतुल लोंगले, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो बॉलिंग ट्रॅकवरती या. ज्याने मेडन षटक हाताळलंय तोच अतुल लोंगले. इथे फलंदाज होईल बाद. बिडॉपला टिपली सुंदर सेल. आणखीन एक फलंदाजाचा संपलाय खेळ. तेजसला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. तेजस रुठे देखील मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. या संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत असताना अगदी आपण पाहतो कुठे काही कमी तर नाही ना. उद्यामध्ये काही चेंजेस, काही बदलाव या ठिकाणी या गोष्टीची चर्चा दोन्ही बंधूंच्या वतीने या ठिकाणी केली जाते. या विभागातील A1 जोडी आहे आणि त्या जोडीच्या माध्यमातून सध्या कर्जत प्रीमियर लीग 9व्या पर्वात अतिशय आनंदात, उत्साहात आणि थाटामाटात पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मध्ये अतुल लोंगले काय गोलंदाजी करतात. अक्षरशः अतिशय तिखट आणि भेदक मारा अतुल लोंगलेचा आपण पाहतो या मॅच मध्ये. खेळाचे पूर्वार्ध आहे आणि पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे बांधून ठेवलंय 40-40 वॉरियर्स संघाला. ओ स्टिअर करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा आणखीन एक डॉट बॉल. मागच्या मॅच मध्ये ज्याने मेडन षटक हाताळलं, या स्पर्धेतील पहिलं 9व्या पर्वातील मेडन षटक ज्याच्या नावावरती राहिलं तो गोलंदाज अतुल लोंगले सध्या काय इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. बडी विकेटला एक सिंगल मिळेल. काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक चेंडूला येऊन उचलतील, फेकतील. या दरम्यान सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय आणि या सिंगलच्या मदतीने 14 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल या षटकातील. स्टील 2 टू गो. अद्यापर्यंत 4 बॉल, 1च धाव खर्च केली अतुल लोंगलेने. सेकंडला विशाल पोखरकरला आपण पाहतोय
मिस्टामिक स्टोक हा देखील झेल टिपला साईल चिरागने टिपली आहे. सुंदर सेल पाठमोर स्थितीत वड कॅच फलंदाज होईल बाद. इम्पॅक्ट प्लेयर विशाल पोखरकरला देखील परतावा लागेल माघारी स्वस्तामध्ये. फलंदाज बाद. पोखरकर या ठिकाणी आपण पाहतो खातानं उघडताच तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. शून्याचा चष्मा घालून शेवटचा बॉल या षटकातील अतुल लोंगलेचा आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहतो अतुल लोंगले हे नाव आवर्जून अगदी गोलंदाजांच्या यादीतील अव्वल सध्या तरी ठरत आहे. ओ बॅट चिकडा मागे चालला बॉल शतक तिकडे उपस्थित आहेत. एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा मिळत आहेत. 2 धावा मिळतील. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. या षटकामध्ये खर्च केला अतुलने 3 आणि 3 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 16 वरती 5 विकेटच्या मोबदल्यात. आतमध्ये जरी साईशा 11 सांदेई संघ आतमध्ये खेळत असेल तरी सर्व सूत्र या ठिकाणी हलवण्याची ताकद सध्या सागर कोलंबेकडे. सध्या आपण पाहतो टीमचे मॅनेजर आहेत. सर्व सूत्र इकडून हलवली जात आहेत. अगदी आपण पाहतो कोणत्या क्षणाला कोणता गोलंदाज वापरावा ही इतंभूत माहिती. कारण मागच्या मॅचमध्ये वैभव थेरला इतक्या लेट का पाठवलं त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे. सामना खेचून आणण्याची आणि ती त्याने दाखवली आहे. परंतु यावेळेस बॉल चाललाय सरळ वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. या इनिंगचा पहिला दर्जेदार षटकार. सध्या आपण पाहतो क्रिकेटमध्ये असंच म्हटलं जातं ती वेळच अशी असते जी सर्व काही शिकवते, वेळ हसवते आणि वेळ रडवते सुद्धा. ओ स्विच हिट वड स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विच हिट देन स्वीट हिट बॉल सीमा पार मिळतील धावा 4. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला धावांची इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार आहे. जर द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला या धावा रोखायचेत आणि या धावा रोखण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर मात्र इथून एक चांगली इन्व्हेस्टमेंट करणं तुम्हाला भागच पडेल. दसक दम सध्या या षटकामध्ये दाखवण्यात आलं चिरागच्या विरोधात. पहिला बॉलवरती षटकार त्यानंतर चौकार. पुढचा बॉल चिरागचा मनोजसाठी. ओ पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न संपर्क नाही आहे. चला चेंडू लागला असेल तर पाण्याची लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्तता करा. पर्यंत राहील 12th मानला फर्स्ट एड बॉक्स किंवा पाण्याची पूर्तता आपण लवकरात लवकर करायची आहे.
आपण पाहतोय या ठिकाणी ऑलरेडी एक संघ क्वालिफाय झालेला सुपर 12 मध्ये रिया 11. या मॅच नंतर आपल्याला कळेल की त्याच्या खालोखाल कोणता संघ आहे पॉइंट टेबलवरती. साईशा 11 चांदई की 40-40 वॉरियर्स, हे आपल्याला याचं उत्तर काही क्षणात मिळेल. 26 धावा 26 चिराग. ओ वेगवान चेंडू, संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर नाही आहे. डॉट बॉल. चौथं षटक हे प्रगतीपथावरती आहे आणि या चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा उर्वरित खेळ शेष पाहायला मिळतोय. 26 ला 6 बाद. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चिडिया छिप गई खेत में, फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागेल. 26 वरती 7 बाद. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना 40-40 वॉरियर्स संघाची अगदी आपण पाहतोय घेतलेल्या निर्णयावरती ठाम उतरलाय. या ठिकाणी वैभव थेर अँड ऑल टीम सध्या चांगली कामगिरी करते. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय चिरागच्या नावावरती. षटक क्रमांक 4 चा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 40-40 वॉरियर्स संघाची 7 बाद. 26. थँक्यू. सध्या तरी आपण पाहतोय संघ अडचणीत आहे. देवाचा धावा तर करावाच लागणार आहे. म्हटलं जातं ना की श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्पष्ट सांगितलंय, जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल आणि जर तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला देणं भागच पडेल. ऑन साइडला वड स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ. जिकडे आमच्या आयोजक आहेत नितीन दादा झांजे आणि प्रशांत दादा झांजे, तिकडेच बॉल चाललाय. अगदी आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ. बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. पुस्तक कीन आलेला आणि त्याच्या बाटमधून हा षटकार आपण पाहतोय. रॉयल एंट्री आणि यावेळेस आपण पाहतोय स्टामिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतात शेवटच्या मोमेंटला आणि आता बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4. खेळाडू सध्या लाईन रीड त्यांनी केली अतुल लोंगलीची. चौकाराला एक षटकार आलाय. मागच्या षटकाची सुरुवात देखील षटकार चौकाराने करण्यात आली चिरागच्या अगेन्स्ट आणि आता तशीच सुरुवात या ठिकाणी आपण पाहतो. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 विकेटच्या मोबदल्यात 5व्या षटकाच्या प्रगतीपथावरती आहे. सध्या अतुल लोंगलेला तुम्ही पाहतायत, ज्याने अत्यंत सुंदर कामगिरी केली आहे. ॲज अ गोलंदाज म्हणून, ॲज अ बॉलर म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सध्या
गोलंदाजीचा दरारा त्याने प्रस्थापित केलेला. तोच अतुल या ठिकाणी आपण पाहतोय पुनरागमन करतोय. मागचा पाय वाकवला होता मुस्तकीनने, परंतु संपर्क झाला नाही. बॅट आणि बॉलचा तत्पूर्वी डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती 36. 36 धावा आहेत. 5व्या षटकाच्या प्रगतीपथावरती 5th ओव्हर इन अ प्रोग्रेस. पूर्वार्ध तुम्ही पाहतायत. या पूर्वार्धात किती धावा बनवल्या जातील. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅपमधून ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे झाली मिस्टेक आणि आता आपण पाहतोय बॉल चालला सीमा पार अलंग द कार्पेट. आणखीन एक दर्जेदार चौकार. पन्नास 55 पर्यंत झाल्या तर कदाचित अगदी आपण पाहतो शेवटच्या मॅच मध्ये थोडस जड जाऊ शकतं. कारण दोन्ही संघाकडे आपण पाहिलं तर तितकंच पोटेन्शियल आहे. गोलंदाजी आपण पाहतो 40-40 वॉरियर्स संघाकडे देखील चांगली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु धावांची इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे. अँड मोक्याच्या क्षणी मुस्तकीनने चांगल्या धावा जमा केल्यात. 16 धावांवरती तो वैयक्तिक नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. सध्या हा आकडा त्यांच्यासाठी लकी असू शकतो, कारण संघाचं नाव 40-40 वॉरियर्स आहे आणि 40 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतो अतुल लोंगलेचा पाहायला मिळेल. अद्यापर्यंत 14 धावा अतुल लोंगलेने या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. या अगोदरच्या षटकामध्ये 3 धावा होत्या, म्हणजे 2 षटकांच्या स्पेलमध्ये. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक सिंगल मिळेल. एकच धावेवरती समाधान. शेवट आपण पाहतोय या षटकातील एका धावेने झालेला आहे. 5 ओव्हरची या ठिकाणी सांगता होती आणि 5व्या षटकात आपण पाहिलं तर 41 धावा आहेत धावफलकावरती. एकंदरीत 18 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्या अतुल लोंगलेने आणि 40-40 वॉरियर संघ जाऊन पोहोचलाय 7 बाद 41 वरती. या ठिकाणी वाटचाल करणार आहोत कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल शेवटच्या अंतिम षटकासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती तेज असलेला शेवटचं षटक आणि त्याची जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आली आहे. स्लॉगरचं षटक, हनामारीचं षटक, 41 धावा या षटकामध्ये बनलेले आहेत या सत्रामध्ये. माफ करा. आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न करेल 40-40 वॉरियर्स संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये आहे, कारण सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. अभी नहीं तो फिर कभी नहीं अशी ही मॅच. ओ पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय समोर संपर्क नाही आहे. मुस्तकीन या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग टीमचा अंपायरचा रिव्ह्यू आपण चेक करू. गोलंदाज अगदी समोर आल्या कारणास्तव एक्झॅक्टली क्लिअर डिसिजन या ठिकाणी देऊ शकले नाही आहेत पंच, परंतु पडताळणी होईल, हरकत नाही आहे. तिसरे आमचे ऑफिशियल या ठिकाणी चेक करतील. एस इट इज फेअर बॉल. अगोदर थोडंसं शफल झाला होता मुस्तकीन, हेच पंचाने पाहिलं आणि एक्झॅक्टली हा चेंडू थोडासा बाहेर निघाला कट होऊन. चांगली गोलंदाजी आहे तेजस. ऑन साइडला वड स्ट्रोक मुस्तकीन
नाम तो सुना ही होगा. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे धावा मिळतील 6. पूर्णपणे फटक्यामध्ये पाहायला मिळालं वजन. धावा मिळाला मुस्तकीनला अर्धा डझन. काय फटका पाहायला मिळाला, जबरदस्त प्रचंड ताकद झोकली आहे या फटक्यावरती. ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केली मात्र हवाई सफर. धाबा मिळत आहेत. खरं तर आपण पाहतोय 40-40 वॉरियर संघाचं डगआउट सुरुवातीला थोडंसं 3 ओव्हरमध्ये शांत होतं, पण तो आता मुस्तकीन जसा मैदानाच्या आतमध्ये बरसतोय तसा टाळ्यांचा कडकडाट सध्या सुरू आहे. 9 बॉल 23 धावांवरती तो नाबाद खेळतोय. संघाची धावा संख्या 47 वरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजे आता कुठेतरी आशा अपेक्षा या संघाच्या देखील वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. किमान 55-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये करेल 40-40 वॉरियर्स. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. तेजस देखील चांगलं कमबॅक करतायत, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे. पहिला डॉट, त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल. 47 लॉस ऑफ 7 विकेट्स. 47 धावा झालेले आहेत. गोलंदाज सज्ज तेजस राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढे सरसवलेत. डान्सिंग डाऊन द विकेट. बॉल सल्ला अभिनव भारत स्टँड मध्ये प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारलंय मुस्तकीनच्या बॅट मधून. जणू काय आता आपण पाहतो आतषबाजी पाहायला मिळतीये. बॉल सीमा पार 50 अप धाव संख्या 53 वरती पोहोचली आहे टीम. 40-40 होतोय. 53 धाबा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक या स्पर्धेतील आमचा हा शेवटचा टन. खरं तर व्यवस्थापन समिती, आयोजन कमिटी मनापासून ज्यांचा आभार, ज्यांनी आम्हाला इकडे एक दिवस सेवा करण्याची संधी दिली. सन्माननीय प्रशांत दादा झांजे, सन्माननीय नितीन दादा झांजे यांचे मनापासून विशेष आभार. जय हनुमान क्रिकेट संघ वरई, कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांचं मनापासून विशेष आभार. सर्व ऑफिशियल टीमचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. गोलंदाज सज्ज तेजस. भन्नाड वेग, एक तिरी तो एक मेरी अशी गोलंदाजी सध्या चालू आहे. पहिला डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतरचा डॉट, पुन्हा एकदा षटकार आणि आता डॉट बॉल. मग या बॉलवरती जर षटकार आला तर तब्बल 60 धावांचं टार्गेट बनू शकेल टीम साई शैलवान चांदई संघासमोर. 40-40 वॉरियर्स संघ आपण पाहतोय तोच प्रयत्न करेल. शेवटच्या बॉलवरती धावा घेण्याचा प्रयत्न होईल का मुस्तकीनचा? हो, चांगला स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने तर चाललाय. क्षेत्ररक्षकाला बॅकअप दिलंय आणि वाईड ईस्ट लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी फलंदाज होईल बाद. 2 धावा इकडे मिळत आहेत. 55 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात पूर्वार्धामध्ये आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल टीम साई शैलवान चांदई संघाला.
बघाल कोणता संघ अगदी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 संघांमधून आज कोणत्या संघाचे नशीब या ठिकाणी उघडले जातील, जो संघ सुपर 12 मध्ये आपल्याला दिसेल. यासाठी ही मॅच एका बाजूला टीम 40-40 वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला साईशा 11 चांदई. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा KPL सीझन 9 मध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. मी तुर्तास थांबतो, आमच्या पाडीला देतो विश्रांती. या ऐकूया द्वितीय सत्रामध्ये कर्जतचे काका आमचे परम मित्र समीरजी सोमणे सरांना. धन्यवाद. धन्यवाद. स्पर्धेचे आयोजक प्रशांत दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण महेश डोळे अर्थातच मॅडी डोळे सरांचा सन्मान करावा. खरं तर या स्पर्धेला त्यांनी आपला आवर्जून वेळ दिला. बदलापूरचे जबरदस्त समालोचक आहेत मॅडी डोळे आणि त्यांचा सन्मान आता आपण या मंचावरती करणार आहोत. तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही तुमची वाट पाहू 17 तारखेला. प्रशांत दादांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅडी सरांचा इथे सन्मान करावा. मॅडी सर या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. खूप खूप आभारी आहोत. मॅडी सर प्रचंड बिझी शेड्यूल आहे. डे नाईट सातत्याने स्पर्धा करत असतात, परंतु त्यांना आता एक विनंती आहे की डे स्पर्धा आता आपण बंद करावी. मॅडी सरांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. आमचे एक दर्जेदार मराठीचे समालोचक, खरं तर त्यांचा भारदस्त आवाज हीच त्यांची ओळख आहे मॅडी सरांची, आणि त्यांचा सन्मान इथे संपन्न होतोय प्रशांत दादा यांच्या शुभ हस्ते. खूप खूप धन्यवाद मॅडी सर, आणि तुम्हाला पुढच्या सर्व टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. तर 6 ओव्हर 56 धावा करायचे. अब तक 56चं टार्गेट डिफेंड करण्यासाठी आलाय कौशल गुरव. स्ट्रायकर एंडला मोहन पारधी. पहिलाच बॉल फुलटॉस ड्राईव्ह केलाय. राकेश पाटील आहे लॉंग ऑफला, वेगानं चेंडूवरती पोहोचतोय. 1च रन. श्री गणेश झालाय श्री साईशा 11 चांदई संघाचा. जरा कोणाकडे लोकेशन टेम्परेचर बघा किती टेम्परेचर. सर्वांनी जॅकेट घातलेत. माडी सर थँक्यू. सावकाचा 56चं टार्गेट. आजच्या रात्रीतील आज शेवटचा सामना. उद्या ठीक 4 वाजता मात्र मॅचेस चालू होतील, लक्षात असू द्या. लेफ्टी बॅटर मयूरच्या बॅटमधून पूलचा षटकार साधावा. मयूर जसा इकडे मोहाची वाडीचा मुस्तकीद मिळाला तसा इकडे मयूर आहे. खरं तर 3 स्टार एका टीम मध्ये खेळणार आहेत धुलीवंदनच्या दिवशी. पुन्हा एकदा ते एकत्रित आलेत, म्हणजे असं म्हणतात की 3 ग्रह एकत्रित आलेत. 7 धावा धावफलकावर. कौशल गुरवने हा चेंडू थोडा मागे ठेवला, लेंथ शॉर्ट केली. उद्या ठीक 4 वाजता मॅचेसला सुरुवात होईल. छप्पन्न धावांचा पाठलाग करायचे. खोदून काढला हा चेंडू, परंतु डीप मध्ये फिल्डर. पहिला धक्का मयूर बाद. उद्या ठीक 3:30 वाजता रिपोर्टिंग करायचे.
आणि उद्या पहिला सामना असेल आगरी वॉरियर्स खांडस सन्माननीय ऐनकर साहेबांचा संघ आणि त्यांच्या विरोधात 222 222 वासरेकोंडा परिसर. पहिल्यांदा हा संघ खेळतोय. 222 वासरेकोंडा परिसर. सन्माननीय उत्तमजी देशमुख, जगदीशजी देशमुख आणि मनोहरजी पवार साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. त्यानंतर श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा, अमरशेठ मिसाळ आणि नरेंद्रजी गोमारे आणि अमरशेठ मिसाळ साहेबांचा हा संघ आहे. श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा. नुकताच श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत चांदई संघाने पिसेकरांची स्पर्धा जिंकले. रुद्रवर्धन 11 समीर शेठ लोंगले उमरोलीचे त्यांचा संघ. उद्या ठीक 3:30 वाजता तयारीत राहा. 4ला मॅच चालू होईल. नवीन फलंदाज चिराग कोळंबे तिसऱ्या क्रमांकावर. पुन्हा एकदा चिराग बाद. मागच्या मॅच मध्ये देखील जास्त काही करू शकला नाही. साई 11 चांदई संघाला दुसरा धक्का. प्रत्युत्तर दिले ते कौशल गुरवने. अध्यक्ष अभिषेकजी गायकर, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे अभिदेव घरे, देवा भोईर, अनिल माळी, सागर कोळंबे. चेतन लोंगले नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. दर्जेदार अशी क्रीडा स्पर्धा जे हनुमान क्रिकेट संघ वरई, झांजे ब्रदर्स, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित कर्जत प्रीमियर लीग 2026 आजचा पहिला दिवस रात्रीचा खेळ. प्रचंड थंडी आहे. जे मागच्या काही दिवसांपासून जी थंडी गायब झाली होती ती अचानक आता इथे आली आणि या क्रीडांगणावरती तर खरोखरच जास्त आहे. अच्छा, तर कुशल गुरव गोलंदाजी करू शकत नाही. थोडा अनफिट आहे. पाणी पाणी घ्या. क्रॅम्प येण्याचे सर्वाधिक चान्सेस. कुशल अधिक काही जास्त असेल तर आपण एक प्लेअर पाठवा आतमध्ये. 12th मन कोण आहे? हा इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये जाऊ शकतो, काही हरकत नाही. बॉलिंग करणारा इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये जाऊ शकतो कुशल. यस, इथे पाठवा. जो बॉलिंग करणारा इम्पॅक्ट प्लेअर आहे त्याला वापरा किंवा वापरू नका, तो तुमचा निर्णय, परंतु तो आतमध्ये फिल्डिंगला जाऊ शकतो. हे जास्त नसावा, कारण शेवटी क्रिकेट आहे. कोणची हार जीत काही असू दे. सर हा इम्पॅक्ट प्लेअर आहे. व्यास विशाल पोखरकर, स्वागत आहे तुमचं. त्यांच्यापासून दूर राहा. ऑन हॅट्रिक होता कुशल, परंतु ते षटक कंप्लीट करण्यासाठी गोलंदाज झाला आहे. मनोज, चला फिल्डिंग लावून घ्या. राकेश ऍक्टिव्ह कॅप्टन आहे सध्या, राकेश पाटील. जास्त वेळ करू नका. 11 वाजले. थंडी कडाक्याची इथे वाजते. मला असं वाटतंय की हे घडतंय जेव्हा तुम्ही अचानक गोलंदाजी करता. नो बॉल.
अशा गोष्टी घडतात. जे बॉलर आहेत त्यांना माहिती आहे की यात काही करू शकत नाही. अचानक तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी जेव्हा येता, वॉर्मअप न करता, तेव्हा अशा गोष्टी घडतात. आणि मी मगाशीच म्हटलं, कडाक्याची थंडी आहे, 18 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण खेळतोय. म्हणजे बॉलिंग करत असताना तुम्हाला वॉर्मअप करायलाच पाहिजे. सावरोलीच्या मैदानावरती कित्येकदा आपण पाहिलेले कशी केवढी थंडी असते, परंतु अंकुर सिंगला रात्री 1:45 वाजता पण बॉलिंग टाकायच्या अगोदर वॉर्मअप करताना मी पाहिलाय. फ्रीडचा चेंडू, नामी संधी आहे चांदेईला. व्यवस्थित बॅटवरती आला नाही चेंडू, विकेट जाण्याची चान्सेस आहेत, परंतु असं वाटते की फलंदाज तिथे पोहोचलाय. चेतन फटका मात्र मारता आला नाही. फुलटॉस चेंडूवरती चेतन लोगले. एकेरी धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावा झाल्या त्या 9. ॲक्शन रिप्ले अगदी आपल्या समोर. टेनिस क्रिकेट .in ची ही टीम लाईव्ह प्रक्षेपण करत असताना 5 ओव्हर 47 करायचे. हा दुसऱ्या अँगलने दाखवला. 5 ओव्हर 47 धावांची गरज. वेळेच्या बाबतीत सतर्क करा. मॅच चालू करायचे 5 ओव्हर आणि आता विजयासाठी 47 करायचे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 9. जानमान क्रिकेट संघ वरई आयोजित ही स्पर्धा अर्थातच कर्जतचा महासंग्राम कर्जत प्रीमियर लीग सीझन 9 9व्या पर्वात आपण आहोत आणि पहिलाच दिवस रात्रीचा खेळ चालू आहे. पहा किती मोठी उपलब्धी आहे डे नाईट फॉर्मॅटमध्ये. 11:30च्या आसपास खेळ खल्लास. उद्या 11 वाजता उमरोलीकर डीजे वाले तुम्ही घरी असाल 200%. कारण उद्या ठीक 4 वाजता मॅचेस चालू होतील. वेळेत सर्व काय, म्हणजे कोणाला त्रास नको. ज्यांना कामं आहेत, ज्यांना सकाळी नोकरीला जायचे, उद्योगधंदे आहेत, ते बिझी राहायला नको, म्हणून असा हा फॉर्मॅट ठेवला टाइमचा. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. 30 चेंडू, धावा करायचे त्या 47. मोहन पारधी आणि चेतन मैदानात खेळतोय. एक इनिंग मोहन पारधीला साईश 11 चांदेई संघासाठी खेळावीच लागेल क्वालिफायर होण्यासाठी. परंतु समोर तगडा आव्हान राकेश पाटीलचं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. राकेश पाटील सहजासहजी तुम्हाला दावा करून देणार नाही. भडवलचं एका टीमचं नाव होतं बी पॉझिटिव्ह, बी प्लस म्हणजे बी पॉझिटिव्ह. नेऱ्याला खेळत होते एकदा, नेऱ्याला. बडवळ गावचा सितारा राकेश पाटील गोलंदाजी करतोय. समोर आहे उमरोलीचा चेतन लोंगले. खूपच आखूड टप्प्याचा बॉल पूल केलाय. टप्पा घेतल्यानंतर उसळी घेतले. बॉल सीमारेषा पार, चौकार. धावा झाल्या त्या मात्र 13. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. 56चा पाठलाग करत असताना धावा आतापर्यंत झाल्या त्या 13. विकेट गेल्यात 2. स्लोवर 1 आणि त्यामध्ये फसलाय तो चेतन लोंगले. चौकारानंतरची विकेट घेतली ती राकेश पाटीलने. तिसरा धक्का. धावा झाल्या त्या 13 वरती 3.
साठी अतुल लोंगले नवीन फलंदाज, सन्माननीय प्रसादजी थोरवे साहेब युवा सेना जिल्हाध्यक्ष खरं तर या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि 40-40 वॉरियर्स संघाचे संघ मालक देखील आहेत. दुसऱ्या बाजूला संजय दादा कोळंबे आणि प्रथमेश कोळंबे यांनी पुरस्कृत केलेला साईश 11 चांदई संघ धावांचा पाठलाग करतोय. राकेश पाटील प्रमुख भूमिका बजावत असताना आपल्या टीमसाठी समोर आता अतुल 13 वरती 3. लेग ब्रेक ही खासियत आहे राकेश पाटीलची, व्हेरिएशन खास करून राकेशचे नेहमी यशस्वी ठरतात. पुन्हा फिल्डिंग मध्ये बदल अतुलसाठी. असं वाटतंय की प्लेयर येतो एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑफ सेट केलाय अतुलसाठी. स्वीप केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. मोहन पारदीला जास्त स्ट्राईक मिळाली नाही, जरी तो सलामीला आला असेल. 1 चेंडू 1 असा त्याचा खेळ सध्या आहे. 14 धावा झाल्यात. 56चा पाठलाग करायचे, 42ची अद्यापही गरज आहे. कर्जत टेनिस क्रिकेट KPL कर्जत क्रिकेटवीरांचा महासंग्राम संपन्न होते. लक्ष्मी मैदान जांजेवरीचे मैदान. स्वातंत्र्यवीर सैनिकांना अभिवादन करणारी ही स्पर्धा, हुतात्म्यांना अभिवादन करणारी स्पर्धा. मोहन पारदीने हा चेंडू लेफ्ट केलाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. खरं तर हे दोन्ही खेळाडू एकाच परिसरातून येतात. ममदापूरचा आहे तो मोहन पारदी, भडवळचा आहे तो राकेश पाटील. धावा झाल्यात त्या 15. आता गरज असेल ते 41 धाव संख्येची. उद्याचे 4ही संघ वेळेत या. खुला टाकलेला बॉल. आय थिंक असं वाटतंय राकेश पाटीलला वाटलं की पायाला लागला असता तर कदाचित विकेट आली असती, परंतु बॅटला लागला. दोन्ही खेळाडू एकमेकांची चर्चा करतायत. शेवटी एकमेकांच्या विरोधात खेळत असले तरी सुद्धा हे सर्व कर्जतचे खेळाडू आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 16 आणि आता विजयासाठी 24 बॉलमध्ये 40, अर्थातच 4 ओव्हर 40 करायचे 10च्या सरासरीने. एका क्षणाला असं वाटलं की साईश 11 चांदई संघ स्पर्धेतून बाहेर जातोय की काय, परंतु मोक्याच्या क्षणी ड्रॉप स्पिनला आला तो हिरो, या टीमचा कॅप्टन, ज्याच्यामध्ये लढाऊ वृत्ती आहे, वैभव थेर, आणि तो सामना तो घेऊन गेला. मुस्तकीन आलाय. मुस्तकीन तर महत्वाचा खेळाडू आहे या संपूर्ण मॅच मध्ये. जर का इमर्जिंग प्लेयर हा किताब द्यायचं म्हणजे एज पण मॅटर करतो. तो कितवी KPL खेळलाय हे त्याला ठाऊक असेल. माझ्या तर नजरेत हा पहिल्यांदा खेळतोय मुस्तकीन KPL मध्ये. कधी कधी प्लेयर असे असतात की ते दिसून येत नाही, खेळतात परंतु ते हायलाइट होत नाही, मग ते समालोचकाच्या नजरेतून निघून जातात. परंतु मुस्तकीनने इम्पॅक्ट टाकलाय. बॅटची कडा घेतले, नशिबाची साथ. हा बॉल नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आहे परंतु अडवलाय. क्या बात आहे. 2 धावा वाचवल्यात. भन्नाट फिल्डिंग. आउटफील्ड आता थोडी स्लो होत असताना, कारण 11 वाजले, 11:15. 18 डिग्री सेल्सिअस कर्जतचं तापमान दाखवतं, म्हणजे इथे नक्की 16 असावं. 3 ग्रह एका दिशेत आल्यामुळे मला असं वाटतं कदाचित ही थंडीचं प्रमाण जास्त झाला असावा. 18 धावा, 3 विकेट. मोहन पारदीचा फटका. ओ कॅच ड्रॉप. बॉल सीमारेषा पार. चौकार.
पिच बॉल टॉप एज घेतले. व्हॉट अ ग्रेट कॅच. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक कमालीचा झेल त्याने टिपलाय. वडगावचा खेळाडू त्याने पकडलेला हा झेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो अतिश कोळंबे. 22 धावा झाल्या. 4 विकेट 21 बॉल 34 धावांची गरज. आयोजक अद्यापही चर्चा करतायत की आणखी काय आपण इथे करू शकतो. आझाद हिंद सेना, अभिनव भारत, नौजवान भारत, आझाद दस्ता हे 4 पवेलियन या क्रीडा नगरीमध्ये लक्ष्मी मैदानात. अतिश कोळंबे आलाय. विकेट गेल्या 4. मागच्या मॅच मध्ये अशीच परिस्थिती होती, परंतु मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल असं वाटतंय. मुस्तकीन ट्रम्प कार्ड खेसलाय समोर. राकेश आहे परंतु अडवू शकणार नाही बॉल. लॉंग ऑफला चौकार अतिश कोळंबेचा. अतिश आला त्याने चौकार खेचला. धावा झाल्या त्या 26. विकेट गेल्या 4. 20 चेंडू आणि आता विजयासाठी 30 धावांची गरज. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत कर्जत प्रीमियर लीग 2026 मध्ये. वेगवान चेंडू फटका पुन्हा एकदा फसलाय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक इथे कॅच सोडतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. बरंच काही घडत असताना मगाशी कॅच सुटली मोहन पारदेची. त्याने बाउंड्री, तिथे बाउंड्री आली, लगेच त्याचा कॅच पकडला. या अगोदर बाउंड्री आले, आता कॅच सुटले. सिंगलने स्कोर झाला 27-27. विजयासाठी करायचे ते 29 बॉल 29 धावांची गरज. मागच्याच मॅचचं इक्वेशन 18 चेंडू 29 पाहिजे होते मागच्या मॅच मध्ये. आता 19 चेंडूंमध्ये 29 ची गरज 19 बॉल मध्ये. मुस्तकीनचा हा चेंडू ताकद जोकायची फटक्यात. राकेश पाटील तिथे पोहोचतोय वेगाने. एकच धाव. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अर्ध लक्ष पार झाला. 28 झाल्यात साईश 11 चांदईच्या. आणि आता 3 ओव्हर मध्ये 28 करायचे विजयासाठी. 40-40 वॉरियर्स या संघाला. 18 बॉल 28 ची गरज. धावांची गरज आहे. आज कर्जत प्रीमियर लीगला सुरुवात झाली. उद्याचा दुसरा दिवस असेल. 5 तारखेला शेवटची रात्र, दिवस रात्र मात्र खेळ असेल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. परंतु खरी मजा येईल होळीच्या दिवशी. होळी आणि त्यानंतरचा धुलीवंदन. धुलीवंदनचा दिवस मजा येईल या KPL मध्ये. सकाळी धुळवड आणि मग संध्याकाळपासून रात्रीपर्यंत क्रिकेटची धुळवड. तयार आहेत आमचे सर्व खेळाडू. 18 बॉल 28 धावांची गरज. दर्जेदार असं आयोजन. माडी धुळे यांचा आपण आवाज ऐकला. उद्या आणखी एक मोठे समालोचक येतील. त्यांच्या साथीला आपल्याच तालुक्यातील कोणता ना कोणता तरी एक समालोचक असेल. 18 बॉल 28. गोलंदाजीसाठी आलाय तो राकेश पाटील. समोर येतो अतुल. पुन्हा लेग ब्रेक टाकलाय. अपील परंतु नाही.
पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो राकेश पाटीलने. आता 17 बॉल विजयासाठी दावा करायचे ते 28-28. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल, जो पराभूत होईल त्याला 2027 ची वाट पाहावी लागेल. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु फायदा उचलू शकला नाही. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अतिश धावलाय दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा, फार दूरवरती होता झेल. दुहेरी धाव, स्कोर झाला 30. आता विजयासाठी 16 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 26. 16 चेंडू 26 धावांची गरज. अजूनही डगआउट मध्ये वैभव थेर आहे, हा एक प्लस पॉइंट आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा ड्रॉपसिनचा हिरो म्हटलं तर भावेश पवार. पाहूया या मॅच मध्ये ड्रॉपसिनचा हिरो कोण ठरेल, की इथून मॅच घेऊन जातील हे दोन्ही फलंदाज, की त्यांना थांबवेल राकेश पाटील. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा झेल सुटलाय. टॉवरच्या वरती गेलेला हा चेंडू. राकेश पाटील प्रयत्न करतोय, कुशल गुरव नाराज आहे. राकेश पाटीलची प्रचंड जिद्द, प्रचंड मेहनत या मॅच मध्ये तो कामी आणत असताना 40-40 वॉरियर संघासाठी, प्रसादजी थोरवे साहेबांच्या या संघासाठी. दुसऱ्या बाजूला प्रथमेश कोळंबे, संजयजी कोळंबे यांचा संघ आज सुपर 12 ला दाखल झालाय. राजेश दादा मोडक यांचा रिया 11 कर्जत. पाहूया आता सुपर 12 ला या मॅच या ग्रुप मधून कोणता संघ पोहोचेल. 40-40 वॉरियर्स की मात्र साई शैलेवन चांदई. फसवी गोलंदाजी करत असताना राकेश पाटील. राकेश पाटीलच्या विरोधात पदलालित्य न वापरता तुम्ही बॅटिंग करू शकत नाही, सोपं काम नाहीये. आणखी एक चेंडू निर्धाव टाकलाय, धावा 31 झाल्यात. चेंडू शिल्लक येते आता मात्र 14 चेंडू विजयासाठी 25 करायचे. 14 बॉल 25 धावांची गरज. रोमहर्षक सामना इथे होत असताना फुलटॉस चुकी केली राकेशने. बॉल पाठवलाय आझाद हिंद सेना पवेलियनच्या दिशेने. अतिश कोळंबेचा षटकार. अतुल माफी असावी, अतिश कोळंबेने हा षटकार मारला आणि या षटकाराने धावा झाल्या त्या 37. आता विजयासाठी 13 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 19. कोणता संघ सुपर 12 ला दाखल होईल. या अगोदर रिया 11 कर्जत दाखल झालाय. उद्या 2 नवे संघ KPL चे खेळणारे जे पहिल्यांदा खेळत आहेत. रुद्रवर्धन 11 समीर शेठ लोंगले यांचा संघ आणि दुसरा 222 वंश 11 वासरेखोंडा परिसर उत्तमजी देशमुख, जगदीशजी देशमुख आणि त्याच बरोबरीने मनोहरजी पवार साहेबांचा संघ. हे 2 नवे संघ उद्या खेळणार आहेत. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा लेग ब्रेक टाकला. राकेश पाटीलनं नाराज आहे स्वतःवरती. फुलटॉस वरती जो षटकार आला त्या कारणास्तव 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाल्या त्या 37. आता 12 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 19 धावांची. 12 बॉल 19 ची गरज. जे अल्पेश आणि कल्पेश पुढील 5 तारखेपर्यंत ते मात्र जोडले जातील. लीग स्टेज पर्यंत टाइम हावर्स मध्ये मात्र काम होईल, परंतु शेवटच्या रात्री सर्वांनाच मेहनत करावी लागेल. 37 धावा 4 विकेट 12 बॉल 19 ची गरज. गोलंदाजीसाठी आलाय मुस्तकीन.
12 बॉल 19 महत्वाची ओव्हर. असं वाटलं की वेगानं चेंडू निघून गेला, त्यानंतर बॅट फिरली. अतुल लोंगले आणि मैदानात त्याच्या साथीला येतो अतिश कोळंबे. एक चांदईचा तर एक उमरोलीचा गोलंदाजी करतोय मोहाची वाडीचा. 40-40 वॉरियर्स प्रशांत चोरवे, दुसऱ्या बाजूला संजय कोळंबे आणि प्रथमेश कोळंबे यांचा संघ. आडव्या बॅटने खेळलेला फटका लॉंगॉनला क्षेत्ररक्षक राकेश आहे. किती प्रचंड ईर्षेने जिद्दीने मात्र तो खेळतो मैदानात सुपर 12 ला जाण्यासाठी. 10 चेंडू विजयासाठी 19 करायचे, 18 करायचे. 10 चेंडू 18. मोठ्या अजूनही डगआउट मध्ये 10 चेंडू 18 ची गरज. समोर मुस्तकीन, कौशल गुरव आपला अनुभव कामी लावत असताना फिल्डिंग सेटअप करतोय. त्यालाही पोहोचायचे सुपर 12 मध्ये. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न राकेश पाटील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकर एंडला इथे फलंदाज होईल बाद, आणि बाद असेल तो अतिश कोळंबे असा पंच इथे इशारा करतात. अतिश मात्र इथे बाद असेल. एक धाव घेतली जाईल आणि एकेरी धाव संख्येने स्कोर झालाय 39 धावा झाल्यात. आता विजयासाठी धावांची गरज आहे ती मात्र 17 आणि चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू 17 ची गरज. आणि आता मैदानात दाखल झालाय टीमचा कॅप्टन, मागच्या मॅचचा हिरो वैभव थेर, ज्याच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. नऊ चेंडू विजयासाठी 17. रोमांचक सामना. आता जिंकला नाही तर 2027 ची वाट पाहावी लागेल. एकमेकांचे सगळे परम मित्र आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये खुली टशन आहे. वैभव थेर, त्याच्या साथीला अतुल लोंगले, पुन्हा एकदा चांदईचा प्लेअर, एक उमरोलीचा प्लेअर, मोहाची वाडीचा मुस्तकीन, ज्याने इम्पॅक्ट टाकलाय. पुढच्या वर्षी या खेळाडूवरती कम से कम 10 ते 11 हजार बोली लागेल परमनंट. कदाचित फिक्स प्लेअरच्या यादीमध्ये पण जाऊ शकतो. 9 चेंडू 17. अतुलने मारला हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू गेला, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करत नाही. अजिंक्यने फिल्डिंग केली, लॉंग ऑफच्या दिशेने फटका होता. 8 चेंडू आता विजयासाठी 16. रोमांचक सामना. कडाक्याची थंडी आहे, 16 डिग्री सेल्सिअस वातावरण आहे, परंतु मॅच गरम झाले, एकदम गरम. अनसोल्ड प्लेअर होता हा अजिंक्य, परंतु त्याला घेतला आतमध्ये आणि त्याची फिल्डिंग पहा किती चांगली आहे. समोर मुस्तकीन समोर. टीमचा कॅप्टन वैभव थेर. मोठ्या या मॅच मध्ये कोण जिंकेल? हो, लॉंग ऑफ अजिंक्य, झेलबाद, मोठी विकेट. या सामना तो टीमला, चांदई संघाला, साई 11 चांदई संघाला विजय करून देऊ शकतो. परंतु मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर हे लक्षात असू द्या. लीड ग्रुप स्टेज पर्यंत, परंतु शेवटच्या रात्री काय निर्णय असेल ते आयोजक तुम्हाला त्या दिवशी पोहोचवतील. परंतु लीग स्टेज पर्यंत मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. 7 चेंडू 14. इम्पॅक्टफुल गोलंदाजी करत असताना मुस्तकीन, अमोल चव्हाण खुश असेल. 7 चेंडू 16 ची गरज. करण भोसलेचा फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट कीपर पोहोचतोय, सेफ हँड. आणखी एक फलंदाज बाद. इम्पॅक्ट प्लेअर इथे आउट झालाय. मोठा धक्का साई 11 चांदई संघाला. आता विजयासाठी 6 बॉल मध्ये धावा करायचे, त्या 16.
प्रसाद शेठ तोरवे यांचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. पकड मजबूत केले त्यांनी, परंतु समोर आतिश कोळंबे जो या धावांचा पाठलाग करू शकतो. आणि त्याच्या समोर जयशंकर कडावचा गोलंदाजी करत असताना 40-40 वॉरियर्स टीम साठी मॅच चालू करा. आजच्या रात्रीतील शेवटची ओव्हर. 11:25 झालीत. पहा किती वेळेत सामने समाप्त होत आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो तेजस, स्ट्रायकर एंडला आहे तो मात्र अतुल. जबाबदारीने खेळावं लागेल ते अतुलला. 6 चेंडू 16ची गरज. जयशंकर 2 षटकार 1 चौकार, 4 चौकार, 2 षटकार 4 सिंगल, 2 षटकार दुहेरी 2 धावा. परंतु गोलंदाजाला शेवटच्या क्षणापर्यंत निर्धाव चेंडू टाकावे लागतील. वाईड लाईनला चिकटून हा बॉल काढलाय. रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसरे पंच. अंपायर्स कॉल. तर रिव्ह्यू रिटेन असेल, एक लक्षात असू द्या. चांदई संघाचा 5 बॉल आणि आता विजयासाठी 16 धावांची गरज. अतुलला कारनामा करावाच लागेल. खरं तर अतुलच्या जेव्हा दुसरं षटक टाकलं तेव्हा धावा आल्या होत्या. त्या धावा होता वसूल करायचे अतुलला जयशंकरच्या विरोधात चांदई संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर सक्सेसफुल ठरलाय. आणखी एक डॉट बॉल. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 16ची गरज. पुन्हा रिव्ह्यू घेतलाय. या मॅच आता गरम झाले. KPL आता खऱ्या अर्थाने रंगात आलाय. जरा सिंगल सिंगल साइड वन साइड काम चालू होतं, परंतु आता मॅच खऱ्या अर्थाने रंगात आले. आता विवर्सही वाढले असतील. रिया 11 कर्जत पोहोचलाय सुपर 12 मध्ये पहिला संघ. आता पाहूया कोण पोहोचेल. Again it's umpire's call. चला मॅच चालू करा. जो निर्णय दिलाय त्यावरती ठाम राहा. तर सलग 2 चेंडू मात्र ते निर्धाव आलेत. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 16 धावांची गरज. फटका इथे फसला आणि आता स्वतः गोलंदाज मात्र कॅच खाली पोहोचतोय. मोठा धक्का अतुलच्या स्वरूपात साईश 11 चांदई संघाला. तीन चेंडू 16 धावांची गरज. या मॅच मधील महत्वाचा चेंडू, अत्यंत महत्वाचा चेंडू हा असेल. या चेंडूवरती एक षटकार एक चौकार यालाच लागेल तरच मॅच मध्ये राहील तो साईश 11 चांदई संघ. अन्यथा या मॅच वर पकड मजबूत होऊन जाईल. तीन चेंडू 16 धावा. महत्वाचा चेंडू. कोण विजय होईल, कोण पोहोचेल सुपर 12 मध्ये.
साई इलेव्हन चांदई की मात्र 40-40 वॉरियर्स. वैभव थेरची विकेट महत्वाची ठरली. फार कमी चेंडू खेळण्यासाठी आला. 3 बॉल 16ची गरज. हा व्हाईट बॉल. आता 3 चेंडू 15. थोडा दबाव आता गोलंदाजावरती देखील वाढलाय. नवीन फलंदाज मैदानात आदित्य. पाठला करू शकतो. बॅट फिरवली वेगाने. बॅटवरती चेंडू आला तर चौकार जाऊ शकतो. प्रेक्षक थांबलेत व्हाईट बॉल आल्यानंतर. त्यांनाही पाहायचे की कोण जाणार, 40-40 वॉरियर्स की साई इलेव्हन चांदई. पाठला केला चेंडूचा. टप्पा पडल्यानंतर चेंडू हा खालीच राहिला. आणखी एक डॉट बॉल टाकलाय तो जयशंकरने. कमालीची गोलंदाजी केली या शेवटच्या षटकात. आता 2 बॉल विजयासाठी दावा करायचे त्या 15. गोलंदाजाची चुकी या मॅच मध्ये आणू शकते साई इलेव्हन चांदईला. अन्यथा या सामन्यावरती पकड मजबूत केलेली आहे 40-40 वॉरियर्स या संघाने. 2 चेंडू 15 धावांची गरज. पहिल्या रात्रीत कोण क्वालिफाय होईल. लॉंग ऑफला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आता 1 चेंडू विजयासाठी 11ची गरज. हा KPLचा शेवटचा टर्न असावा. मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की मला तुम्ही पुन्हा एकदा संधी दिलीत KPL समेत जोडण्यासाठी. त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार. आणि आता 1 चेंडू विजयासाठी 11. विजयी झालाय 40-40 वॉरियर्स. जिल्हाध्यक्ष युवा सेनेचे या KPLचे आयोजक 9व्या पर्वाचे सन्माननीय प्रसाद शेठ तोरवे साहेबांचा संघ 40-40 वॉरियर्स क्वालिफाय झालाय सुपर 12 साठी. अभिनंदन पुरस्कर्त्यांचे आणि खेळाडू कॅप्टन कौशल गुरवचे अभिनंदन.